नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन स्पेशल राखी बनवणार आहोत. तर ही आहे लेस ब्लाऊजमधील उरलेली आहे किंवा तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा अशी लेस भेटते. तर ही लेस आहे, बघू शकता. तर माझ्याकडे थोडीशीच उरली होती, ब्लाऊजमधीलच आहे ही लेस. त्याचबरोबर नॉड आहे, ती नॉड घेतलेली आहे. तर ही लेस आहे ना, तर अशी ना त्याला अशी साईडून बघू शकता, अशा बाहेर असा लेयर्स आहेत. तर मी म्हटलं याची राखी सुंदर दिसेल. तर माझ्या मुलांना सुद्धा शाळेमध्ये प्रोजेक्ट असतो की प्रत्येकानं घरून एक राखी बनवून आणायची. तर मुलं पाठीमागं लागलेली माझ्या की राखी बनव वगैरे. तर म्हटलं चला मुलांसोबत तुम्हाला सुद्धा दाखवते मी राखी कशी बनवली. तर मशीन आहे म्हणून मशीनवरतीच मी बनवलेली आहे. तुमच्याकडे मशीन नसेल तरी सुद्धा तुम्ही हातावरती ही राखी बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे. थोडक्यात व्हिडिओ मी तुम्हाला सांगते, शेवटपर्यंत पहा. तर ही जास्त ह्याच्या ज्या बाहेरच्या लेयर्स आहेत ना, ज्या कडा आहेत ना, त्या खूपच मोठ्या आहेत आणि लहान मुलांना कसं त्यांचा हात छोटा असतो ना, तर छोटी तयार केली तर छान दिसेल म्हणून मी थोडं कट केलेलं आहे. आणि त्यानंतर मी आता ही जी नॉड आहे ना, त्याच्यावरती ही लेस आहे ना, ती म्हणजे सेंटरला मधोमध सेंटरमध्ये ॲडजस्ट करणार आहे. तर मशीनच्या साह्याने मी पाहू शकता, इथे तुम्हाला दाखवते. फोल्ड करून घेतलं, असं फूल तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला ही लेस मध्यभागी मशीनवरती जोडून घ्यायची आहे. तर तुमच्याकडे मशीन नसेल ना तरीसुद्धा तुम्ही सुई धागाच्या साह्याने ही लेस आहे ना मधोमध पॅक करून घ्यायचे. 2-3 टाके किंवा 4-5 टाके मारायचे वरून खालून. त्याच कलरचा धागा घ्यायचा म्हणजे छान दिसतं. तर पाहू शकता या पद्धतीने मशीनवरतीच मी तयार केलेली आहे. तर तुमच्याकडे मशीन नसेल तरी तुम्ही हातावरती टाके मारू शकता. खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम ना 5 मिनिटात ही राखी तयार झालेली आहे, पाहू शकता. या पद्धतीने मी मध्ये जोडून घेतलं. त्यानंतर तुमच्याकडे अशा पद्धतीने आपण मनी व सुद्धा वापरून लेस तयार करू शकतो, पण मी लेस फक्त वापरलेली आहे. त्यानंतर अजून दुसरा एक व्हिडिओ मी टाकणार आहे राखीचा, ती नवीन असणार आहे, तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ पहा. तर आता हा व्हिडिओ मी लहान मुलांसाठी नक्कीच शाळेसाठी हा उपयोगी ठरेल म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. तर मी बघू शकता मध्यभागी ॲडजस्ट करून घेतलेले आहे. आता माझ्याकडं गम आहे, तो गम ह्याच्यावरती मी चिटकवून, त्याच्यावरती स्टोन आहेत ते स्टोनसुद्धा याच्यावरती चिटकवणार आहे. त्याच्यामुळे अजून सुंदर लुक येईल. तुमच्याकडं पॅच वगैरे असेल किंवा मनी असतील ना, ते सुद्धा ह्याच्यावर तुम्ही चिटकवू शकता. तर माझ्याकडे या प्रकारचे स्टोन आहेत, पाहू शकता. तर हे मी 5 ते 6 घेतलेले आहेत आणि हा B7000 हा वाला ग्लू आहे ना, तो हा ग्लू मी याच्यावरती लावणार आहे. आणि या पद्धतीने पूर्ण लावून घ्यायचा. किती आपल्याला लावायचे स्टोन तेवढे. तुम्ही मोठा असेल तर एक सुद्धा लावू शकता, छोटे असतील तर अजून 4-5 लावू शकता, अजून सुंदर दिसू शकतं. तर मी हे लावलेले आहेत. तर याने सुद्धा खूप सुंदर असा फूल असताना तशी डिझाईन तयार झालेली आहे. या पद्धतीने बघू शकता, तुम्हाला दाखवते. फुलासारखे असे हे माझ्याकडे स्टोन आहेत. तर हे लावून घेते मी, 5 ते 6 लावून घेणार आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्याकडे ग्लू नसेल ना, तर फेविक्विक वगैरे असेल ना, ते सुद्धा लावू शकता तुम्ही. या पद्धतीने मी, आणि हा ग्लूसुद्धा जो आहे ना, तो B7000, तो सुद्धा खूप जास्त महाग नाही. फक्त मार्केटमध्ये तुम्हाला भेटेल, कुठेही भेटेल, शिलाईच्या दुकानात किंवा स्टेशनरीमध्ये सुद्धा भेटेल. ह्यानं सुद्धा ना चिटकवलेला अजिबात लवकर निघत नाही. त्यामुळे या प्रकारे तुम्ही चिटकवून घ्या. आणि बघू शकता या पद्धतीने फायनली माझी राखी तयार झालेली आहे. अजूनसुद्धा याला सुंदर बनवण्यासाठी अजून स्टोन किंवा मनी लावू शकता तुम्ही. मी या प्रकारे तयार केलेले आहे, पाहू शकता. खूप सुंदर, मुलांना तर एवढी आवडली ना, प्रचंड आवडलेली आहे मुलांना. तर या तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ तुमच्या लहान मुलांसोबत शेअर करा. त्यांना सुद्धा नवीन आयडिया येईल आणि याच्यातून तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.